अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 5वा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता। अनिल परबांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक होणार, तर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज होणार सादर। सरकारच्या कृतीला जशास तसं उत्तर द्यायचा मवियाचा निर्णय। मवियाच्या बैठकीत शरद पवार उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निर्णय। राहुल गांधी आज मुंबईतील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याबाबत सपकाळ वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा करणार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट नवीन महाबळेश्वरला विरोध। शेकडो हरकती आल्याने प्रोजेक्ट बारगळण्याची शक्यता। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी-मार्च महिन्याचं अनुदान। पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी आक्रमक। एसआयटीचा कोर्टात अर्ज। लोकशाहीच्या पाहणीत म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचा आणखी एक घोटाळा उघड। चांदिवलीमध्ये एकाच भिंतीच्या 4 भिंती दाखवत तब्बल 3 कोटींचा घोटाळा। तर 2014-15ला पूर्ण झालेलं काम पुन्हा 2022-23ला दाखवलं। मुंबईतील अँटिलिया बॉम्ब प्रकरणी सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। अटकेला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली। IRS अधिकारी समीर वानखेडेंना मोठा दिलासा। मुंबईहून चेन्नई येथे झालेला बदली आदेश केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाकडून रद्द। मराठवाड्यातील अनेक लोकांची पतसंस्थांकडून फसवणूक। भाजपा आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।